नमस्कार, मी विजया वामन। 12 खासदारांसाठी जे होऊ शकत होते त्यांच्यासाठी नरेंद्र मोदींची सभाच पनौती ठरली। मुंबईत नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली। त्या पट्ट्यातील 6 पैकी 2च जागा या महायुतीने जिंकल्या। भाजपचे पियुष गोयल आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर तेही अटीतटीच्या लढतीत। मुंबईत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही। त्या व्यतिरिक्त पुणे आणि सातारा या 2 जागीच मोदींचं मॅजिक दिसलं। पुण्यात मुरलीधर मोहोळ तर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे मोठ्या फरकाने जिंकले। पण उर्वरित 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये मोदींची सभा पनौती ठरली। त्यातील एक चंद्रपूर। राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती। मुनगंटीवार हे 2,60,406 मतांनी हरलेत। काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या त्या ठिकाणी जिंकल्यात। त्यांना 7,18,410 मते मिळाली। या ठिकाणी मोदींची सभा पनौती ठरली। पुढील मतदारसंघ रामटेक। एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे यांच्यासाठी मोदींची सभा झालेली होती। काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे या ठिकाणी जिंकलेत। त्यांना 6,13,025 मते मिळाली, तर राजू पारवे यांना 5,36,257 मते मिळाली। पुढील मतदारसंघ वर्धा। भाजप उमेदवार रामदास तडस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली। तडस यांचा 81,648 मतांनी पराभव झालाय। शरद पवार गटाचे अमर काळे यांनी त्यांच्यावरती मात केली आहे। त्यांना 5,33,106 मते मिळाली। पुढील मतदारसंघ आहे नांदेड। भाजप उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती। त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे होते। ही जागा तरी हाती लागेल अशी भाजपला अपेक्षा होती, परंतु चव्हाण यांना 5,28,894 मते मिळाली, तर चिखलीकर यांना 4,69,452 मते पडली। पुढील मतदारसंघ परभणी। रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली होती। ही जागा अजित पवार गटाची होती। ती जानकरांसाठी सोडण्यात आली। त्यावेळी जानकर म्हणजे वजीर होते। पवारांकडे येण्याचं सोडून त्यांनी भाजपला निवडलं। या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव यांनी जानकरांना 1,34,061 मतांनी हरवलं। दारुण पराभव केलाय। पुढील मतदारसंघ कोल्हापूर। शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली। त्यांना 1,54,964 मतांच्या फरकाने हार पत्करावी लागली, तर या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना 7,54,522 मतं मिळाली। पुढील मतदारसंघ आहे सोलापूर। भाजप उमेदवार राम सातपुते यांचा 74,197 मतांनी पराभव झालाय। मोदींच्या सभेचा परिणाम दिसला नाही। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना 6,20,225 मते मिळाली। राम सातपुते यांची डरावणी भाषा ही लोकांना पटली नाही। पुढील मतदारसंघ सातारा। छत्रपती उदयनराजे यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली। या ठिकाणी भाजपला फायदा झाला। उदयनराजे भोसले हे 32,771 मतांनी विजयी झाले। त्यांनी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला, परंतु याला कारण मोदींचं नाही देता येणार, तर पिपाणी जे तुतारीचंच सिम्बॉल तिथे होता, त्यामुळे त्यांना फटका बसला। पुढील मतदारसंघ आहे पुणे। भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची सभा झाली। त्या ठिकाणी रवींद्र धंगेकर त्यांच्या विरोधात होते। त्यांचा 1,23,038 मतांनी धंगेकरांचा पराभव मोहोळ यांनी केला। पुढील मतदारसंघ माढा। भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी मोदींची सभा झाली होती। त्यांचा 1,20,837 मतांनी पराभव झाला। शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना 6,22,213 मतं मिळाली। मुळात म्हणजे मोदींची सभा होऊन इतक्या मोठ्या लीडने पराभव होणं ही अवघड गोष्ट आहे। पुढील मतदारसंघ धाराशिव। मोदींनी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासाठी सभा घेतली। त्यांचा 3,29,846 मतांनी पराभव झाला। उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे। इथे तर मोदी मॅजिक 100% फेल गेलं। पुढील मतदारसंघ आहे लातूर। भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्यासाठी मोदींची सभा पावली नाही। काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी त्यांचा 61,881 मतांनी पराभव केला। पुढील मतदारसंघ आहे अहमदनगर। भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासाठी मोदींनी सभा घेतली। मुळात त्या ठिकाणी लोकांना पैसे देऊन सभेला बोलवले असाही व्हिडिओ व्हायरल झालता आणि त्यांचा शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी 28,929 मतांनी पराभव केला। लंके यांना 6,24,797 मते मिळाली। पुढील मतदारसंघ आहे बीड। अटीतटीच्या लढतीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला।
भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी मोदींची सभा जी होती ती घेतली होती। त्यांना 6,77,397 मते मिळाली, परंतु या ठिकाणी जरांगे फॅक्टरने पंकजा मुंडेंचं काम केलं। पुढील मतदारसंघ नंदुरबार, भाजप उमेदवार हिना गावित यांना मोदींच्या करिश्माचा फायदा झालेला नाही। या ठिकाणी काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी सुरुवातीपासूनच लीड घेतलेलं होतं आणि अर्थात विजय खेचून आणला। त्यांना 7,45,998 मते मिळाली, तर गावित यांना 5,86,878 मते मिळाली। पुढील मतदारसंघ आहे कल्याण। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना मोदींच्या सभेचा फायदा झाला की नाही हाही प्रश्न आहे, कारण त्या ठिकाणी 2,09,144 मतांनी त्यांचा विजय झालाय, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। पण बोललं असं जातं की श्रीकांत शिंदे यांचा वैयक्तिक सुद्धा त्या ठिकाणी काम होतं, परंतु भाजपच्याच लोकांचा फटका त्यांना बसू शकत होतं, फॉर एक्झाम्पल गणपत गायकवाड वगैरे यांचा, परंतु तसं झालं नाही। श्रीकांत शिंदे यांनी मोठं लीड घेत त्या ठिकाणी विजय खेचून आणला। पण तरी ओव्हरऑल मोदींच्या सभेचं जर क्रेडिट द्यायचं झालं तर ते फक्त 4 जागांना जातं, त्यातील मुंबईतील 2 जागा आणि पुणे आणि सातारा अशा मुंबई व्यतिरिक्तच्या 2 जागा। बाकी 12 ठिकाणी जिथे मोदींचा सभा झालेल्या आहेत तिथे भाजपच्या उमेदवारांचा, महायुतीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झालाय। मग आता नेमकं याचं अपयश कोणावरती? सब कुछ मोदी हे जी टॅगलाईन फिक्स करण्यात आलेली होती, मुळात इथूनच गणित बिघडली होती। उमेदवाराकडे बघून मत द्यायचं की मोदींकडे बघून मत द्यायचं हा प्रश्न होता। जर मतदारसंघामध्ये खासदाराकडे एखादं काम पडतंय तर मत जर मोदींच्या नावावर मागितले तर प्रश्न घेऊन खासदाराकडे जायचं की मोदीकडे, आणि प्रश्न सोडवण्यासाठी खासदार येणार की मोदी, हा प्रश्न जो होता तो नाशिक लोकसभा मतदारसंघामध्येही गाजला, अहमदनगरमध्येही गाजला, आणि जे आता सेट होत चाललं होतं की मोदी हे तो सब कुछ मुमकिन है, हे लोकांना कळून चुकायला लागलेलं होतं की मोदींच्या नावावर भाजपा कुठलाही मुद्दा खपवू पाहत आहे, आणि तेच जे होतं ते आता इतर मतदारसंघांमध्ये चाललं नाही, आणि त्याचाच फटका हा भाजपला मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे असंच परसेप्शन सेट होणार की जो उमेदवार, जो लोकप्रतिनिधी काम करणार लोक त्यालाच निवडून देणार, मग तो महाविकास आघाडीचा असू द्या किंवा महायुतीचा। पक्ष चिन्ह हे मॅटर करत नाही, हे अजित पवार आणि शिंदेंना सुद्धा कळून चुकलंय। मॅटर करतो तो आपल्या मतदारसंघामध्ये उभा असलेला व्यक्ती। असो, आता ही खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या पद्धतीने पार पडलेली निवडणूक असं म्हणता येऊ शकतं, असंही आता बोललं जात आहे। बाकी याबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।